नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय अभ्यासतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 7 टॉपिक अभ्यासलेले आहेत। या 7ही टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलवर त्याच्या प्लेलिस्ट अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या 7ही टॉपिकच्या प्लेलिस्टच्या व्हिडिओ मी देऊन ठेवतो, तिथे जाऊन देखील तुम्ही ते बघू शकता। सध्या अभ्यासतोय टॉपिक नंबर 8 इश्यू ऑफ शेअर, त्यालाच आपण कंपनी अकाउंट असं म्हणतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत, अनसॉल्व प्रॉब्लेमला सुरू केलेले आहेत। आतापर्यंत 2 अनसॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत, आता अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 3 अभ्यासणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर प्रथमच आलेला असाल, या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला सुरू करूया अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 3। पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एक्झाम्पल समजून घ्यायचं, काय सांगितलंय ते व्यवस्थित रीड करायचं आणि देन आफ्टर ते सॉल्व करायला सुरुवात करायचं। बघा, कंपनीचं नाव आहे रोहिणी कंपनी लिमिटेड। इश्यू 25,000 इक्विटी शेअर, 25,000 इक्विटी शेअर विकाय काढलेत ऑफ ₹100 ईच। एका शेअरची किंमत 100 ईच आहे। पेएबल ॲज फॉलोज, ते कसे पैसे मागवणार आहेत तर बघा, ॲप्लिकेशन ₹20, म्हणजे ॲप्लिकेशनच्या वेळेस ₹20, ऑन अलॉटमेंट ₹30, 20 आणि 30 50, अलॉटमेंटच्या वेळेस ₹30, ऑन फर्स्ट कॉल ₹20 अँड सेकंड अँड फायनल कॉल ₹30। असे 4 इन्स्टॉलमेंटमध्ये त्या शेअरचे ₹100 ते गोळा करणार आहेत। पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 22,000 इक्विटी शेअर, खूप महत्वाचं आहे। शेअर किती इश्यू केलेले आहेत 25,000, ॲप्लिकेशन किती आले 22,000, म्हणजे 3,000 ॲप्लिकेशन कमी आलेले आहेत। हे जे 3,000 कमी आलेले आहेत त्याला अंडर सबस्क्रिप्शन असं म्हणणार, अंडर सबस्क्रिप्शन। आता कॅल्क्युलेशनला घेत असताना हे 25,000 विसरून जायचं। प्रत्येक इन्स्टॉलमेंटच्या वेळेस पैसे मागवताना 22,000 शेअरचेच मागवायचे, ट्रान्सफर करताना सुद्धा शेअर कॅपिटलला 22,000 शेअरचेच ट्रान्सफर करायचे। तर अशा पद्धतीने लक्षात घ्या। अँड अलॉटमेंट ऑफ शेअर वेअर मेड, सगळे शेअर वाटलेले आहेत। ऑल मनी रिसिव्ड, सगळ्या शेअरचे पैसे भेटले, कोणीही पैसे बुडवलेले नाही। फक्त अंडर सबस्क्रिप्शनची नवीन कन्सेप्ट आहे, पास द जनरल एंट्रीज। फर्स्ट ॲप्लिकेशनची एंट्री करायची। मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं की ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे म्हणजे ॲप्लिकेशनचे पैसे आपल्याला डायरेक्ट बँकेत येतात, म्हणून आपण जनरल एंट्रीमध्ये काय म्हणणार, बँक अकाउंट डेबिट। आता बाबा किती शेअर्स आपण विकले गेले आपले, सर 22,000 शेअर्सच आपले विकलेले आहेत। 25,000 विकाय काढले होते पण 22,000च विकले गेले। आणि एका शेअर्सवर किती मागवणार आहेत ॲप्लिकेशनला ₹20, मग आपण कंसात लिहिणार ₹20, म्हणजे 22,000 गुणुले 20 जर केले तर आपल्याला ₹4,40,000, ₹4,40,000 भेटणार आहेत। बँक अकाउंट डेबिट 4,40,000। कशाचे पैसे आहेत, ॲप्लिकेशनचे आहेत, म्हणून ते इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट ₹4,40,000। अशा पद्धतीने मी जनरल एंट्री केलेली, नॅरेशन होणार बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड। ही झाली फर्स्ट एंट्री। आलेले पैसे आपल्याला शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करावे लागणार आहेत। मग ट्रान्सफरची एंट्रीमध्ये ॲप्लिकेशनला आपण पहिल्या एंट्रीमध्ये दिलं तर क्रेडिट, ट्रान्सफरच्या एंट्रीमध्ये देणार डेबिट, म्हणजेच इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट। सगळे पैसे 4,40,000 आपण पूर्णच्या पूर्ण आपल्या शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करणार आहोत। इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल। बघा, शेअर कॅपिटल आपली लॅबिलिटी आहे आणि लॅबिलिटी वाढले की आपण क्रेडिट करतो, म्हणून या ठिकाणी इक्विटी शेअर कॅपिटल वाढणार आहे, म्हणून क्रेडिट करतोय ₹4,40,000। आणि नॅरेशन लिहायचं बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट। अशा पद्धतीने आपण पहिल्या इन्स्टॉलमेंटच्या 2 जनरल एंट्रीज केलेल्या आहेत। आय होप तुम्हाला या दोन्ही जनरल एंट्रीज समजलेल्या आहेत। आता सेकंड इन्स्टॉलमेंट कोणती बघा, अलॉटमेंट। मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे पहिली एंट्री करताना 2 प्रश्न विचारायचे, कोणती इन्स्टॉलमेंट, अलॉटमेंट, त्याला देणार डेबिट। कशासाठी मागवायचे बाबा, इक्विटी शेअर कॅपिटलसाठी मागवायचे, म्हणून त्याला देणार क्रेडिट। मग ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे कोणती तर अलॉटमेंट आहे, म्हणून आपण जनरल एंट्रीमध्ये काय करणार, नंबर 3च्या इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट।
आणि बघा 22,000 शेअर्स आपण विकले गेलेले आहेत. 22,000 शेअर्सवर आपण किती रुपये मागवणार आहोत अलॉटमेंटचे? बघा 30 रुपये मागवणार आहोत. म्हणून 22,000 गुणुले 30 जर केले तर ते येत आहेत 6,60,000 रुपये. आणि हे कशासाठी लागत आहेत? शेअर कॅपिटलसाठी. म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट द्यायचं इक्विटी शेअरला. अमाऊंट लिहिणार रुपीज 6,60,000 रुपये. आणि याचं नॅरेशन लिहून टाकूया. बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. आता हे पैसे मागवले, कुणीही पैसे बुडवलेले नाहीत, म्हणजे पैसे आपल्याला भेटणार आहेत. म्हणजे इन्स्टॉलमेंटचे पैसे अलॉटमेंटचे पैसे भेटणार आहेत. मग ह्याच्याकडे दोन प्रश्न विचारायचे. कुठे भेटणार? बँकेत. म्हणून बँक अकाउंट डेबिट. नंबर 4च्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट. पहिला प्रश्न कुठे भेटणार? आपल्याला उत्तर भेटलं बँकेत. म्हणून बँक अकाउंट डेबिट. सगळे भेटणार आहेत का? यस, 6,60,000 रुपये सगळे भेटणार आहेत सर. बरोबर. कशाचे पैसे आहेत? अलॉटमेंटचे आहेत. म्हणून त्याला द्यायचे क्रेडिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अमाऊंट लिहिणार 6,60,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. हे झाल्या दुसऱ्या इन्स्टॉलमेंटच्या 2 एंट्रीज. आय होप या दोन्ही तुम्हाला समजलेल्या आहेत. आता तिसरी इन्स्टॉलमेंट आहे आपली फर्स्ट कॉल. 20 रुपये मागवायचे. पहिल्यांदा ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला द्यायचं डेबिट. कशासाठी मागवतोय? शेअर कॅपिटलसाठी. म्हणून त्याला द्यायचं क्रेडिट. म्हणून आपण जनरल एंट्रीमध्ये नंबर 5ची जनरल एंट्री होईल आपली इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. आणि बघा आपण 22,000 शेअर्सवर किती रुपये मागवणार आहोत? 20 रुपये. म्हणजे 22,000 गुणुले 20. तर आपल्याला त्या ठिकाणी 4,40,000 रुपये मागवायचे. 4,40,000. आणि इक्विटी शेअरचे मागवते म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू. बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू. आता मागवलेले पैसे भेटतात. कुठे भेटतात हा प्रश्न विचारला आपल्याला सहज उत्तर सापडते की सर बँकेत भेटतात. म्हणून बँक अकाउंट डेबिट दुसरी एंट्री. सगळे भेटतात का? होय सर. कोणीही पैसे बुडवले नाहीत. 4,40,000 पूर्णच्या पूर्ण भेटतात. बँक अकाउंट डेबिट 4,40,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 4,40,000. आणि नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. बघा अशा पद्धतीने काय केलं? आपली जी थर्ड इन्स्टॉलमेंट होती फर्स्ट कॉलची त्याच्या 2 जनरल एंट्रीज केल्या. पहिल्यांदा पैसे ज्या इन्स्टॉलमेंटचे मागवायचे त्याला दिले डेबिट इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. कशासाठी? शेअर कॅपिटलसाठी. म्हणून ते इक्विटी शेअर कॅपिटल. आणि दुसरे पैसे भेटतात बँकेत येणार बँक अकाउंट डेबिट. कशाचे आहेत? फर्स्ट कॉलचे आहेत. म्हणून ते इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. अशा पद्धतीच्या 2 जनरल एंट्रीज केल्या. आता आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट आहे सेकंड अँड फायनल कॉल. 30 रुपये मागवते 22,000 शेअर्सवर सगळे पैसे भेटणार आहेत. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला द्यायची डेबिट. म्हणजेच आपण काय करणार? नंबर 7ची एंट्री. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देणार आपण डेबिट. म्हणजेच इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. आणि बघा किती रुपये मागवणार आहोत आपण? तर 22,000 शेअर्सवर 30 रुपये मागवणार. म्हणजे 22,000 गुणुले 30 तर ते आपल्याला भेटणार आहे 6,60,000 रुपये. कशासाठी? शेअर कॅपिटलसाठी. म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6,60,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत आपण बिंग इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल मनी ड्यू. आता मागवलेले पैसे सगळे भेटणार आहेत. मग आपल्याला भेटले तर कुठे येतील? बँकेत येतील. म्हणून बँक अकाउंट डेबिट. नंबर लास्ट एंट्री बँक अकाउंट डेबिट. सगळे भेटणार आहेत. कुणी पैसे बुडवलेले नाहीत. म्हणजे 6,60,000 टू इक्विटी शेअर कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे आहेत? सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 6,60,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेला असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय. टेक केअर.